नांदेडमध्ये इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं पैनगंगा नदी प्रवाहित. तब्बल 24 वर्षांनंतर सहस्रकुंडा धबधब्याचं विशाल रूप. धाराशिवच्या उमरखेड तालुक्यात मुसळधार पावसाचा हाहाकार. सातारी, दराटी, ढाणकी परिसरात पूर परिस्थिती. नांदेडमध्ये पैनगंगा नदीची पूरस्थिती कायम. हिमायतनगर तालुक्यातील कामारी गावाला पुराच्या पाण्याचा वेढा. पुरामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. वाशिमच्या रिसोड तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस. पैनगंगा, कांज, उतावळी नदीसह नाल्यांना पूर आल्यामुळे अनेक गावातील मार्ग बंद. पुरामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. हिंगोलीमधील सिद्धेश्वर धरणातील पाणी पातळीत वाढ. धरणाचे 8 दरवाजे उघडून पूर्णा नदीत विसर्ग. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस. धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडले. 10,000 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू. मुसळधार पावसामुळे जालन्यातील भोकरदन जाफराबाद महामार्ग जलमय. जिल्हाभरातील नदी, नाले, ओढे ओसंडून वाहत असून अनेक भागात वाहतूक कोंडी. वाहन चालकांना करावी लागते कसरत. अमरावतीत सलग दुसऱ्या दिवशी ढगफुटी सदृश्य पाऊस. तिवसा तालुक्यातील अनेक गावांना पावसानं झोडपलं. पुराचं पाणी शेतात शिरल्यानं हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली. पुरामुळे खेड दापोली मार्गावरील अवजड वाहतूक 12 तास उलटून देखील ठप्प. खेड मटण मच्छी मार्केट परिसरात पुराचं पाणी तर खेड बहिरवली खाडीपट्टा भागातील गावांचा संपर्क तुटला. नांदेडसह हिंगोली जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं आसना नदीला पूर. पुरामुळे परभणीकडे जाणारी वाहतूक ठप्प. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली. हिंगोलीच्या कळमनुरी शहरात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्यानं अनेक घरांमध्ये शिरलं पाणी. पालिकेनं साफसफाई न केल्यानं नागरिकांचा संताप. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील पैनगंगा नदीच्या पुराचं पाणी शिरलं गावात. शेतीचं मोठं नुकसान. उमरी कापेश्वर गावातील घरात पुराचं पाणी शिरल्यानं घरांचं नुकसान. हिंगोलीत घोरदरी इथं मुसळधार पावसामुळे ओढ्यांना पूर. पुरात शेतकरी गेला वाहून. शेतात जाताना पाण्याचा अंदाज न आल्यानं घडली घटना. चंद्रपुरात वर्धा नदीला पूर. भोयेगाव पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली. चंद्रपूर गडचांदूर मार्गावरील वाहतूक बंद. जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस. नदी नाल्यांना पूर. जळगावच्या पिंपरी गावात सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे अंजनी नदीला पूर. जिल्हा परिषद शाळा तसंच घरांमध्ये शिरलं पुराचं पाणी. परभणीमध्ये थुना नदीला आलेल्या पुरामुळे पूर्णा झिरो फाटा मार्गावरील वाहतूक 2 दिवसांपासून ठप्प. परभणी मार्गे वळवण्यात आली हिंगोलीकडे जाणारी वाहतूक. परभणीत शेख गावाला जोडणारा पूल गेला वाहून. गावाचा जिंतूर तालुक्याशी संपर्क तुटला. नागरिकांच्या अडचणीत वाढ. पुलाचं काम तात्काळ करण्याची मागणी. नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील नांद नदीत दुचाकी स्वार गेला वाहून. नियंत्रण सुटल्यानं थेट पडला पुराच्या पाण्यात. दुचाकी सापडली असून दुचाकी स्वाराचा शोध अजूनही सुरू. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मनमाडच्या अंकाई किल्ल्यावरील धबधबे प्रवाहित. किल्ल्यावर जाण्यासाठी असलेल्या पायऱ्यांवरूनही पाण्याचा प्रवाह. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारपासून पावसाची पुन्हा हजेरी. पावसाच्या पुनरागमनामुळे पाणीसाठा अखेर 90%. हिंगोलीच्या इसापूर आणि सिद्धेश्वर धरणाच्या पाणी पातळीत वाढ. इसापूर धरणाचे 13 तर सिद्धेश्वर धरणाचे 8 दरवाजे उघडले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. धुळेकरांची तहान भागवणारा नकाणे तलाव ओव्हरफ्लो. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान. मागील महिनाभरापासून पावसानं दिली होती ओढ. जळगावातील हतनूर धरणाचे 14 दरवाजे 1 मीटरनं उघडले. तापी नदीपात्रात 28,000 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू. वाशिममध्ये अडाण नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे अडाण प्रकल्पात 73.39% पाणीसाठा. प्रकल्पाचे 5 दरवाजे 70 सेंटीमीटरनं उघडले. 12,797 क्युसेक्स वेगानं विसर्ग सुरू. राज्यात पुढील 4 दिवस रेड अलर्ट.
मुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात 19 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीची शक्यता. कोकणातील बहुतांश जिल्ह्यांना पुढील 4 दिवस ऑरेंज अलर्ट.